तर काय माझ्या बहिणीने फक्त 20 रुपयाच्या कॅडबरीसाठी पूर्ण भांडे घासून काढलेत. तुमची पण बहीण अशीच लालची आहे का? तर दुपारी चालली होती मी कॉलेजला. आता तुम्ही माणसं माझं सकाळचं कॉलेज असतं आणि दुपारी कशाला चालले? कारण मी लायब्ररीमधून बुक घेतलेलं होतं आणि ते मला आज रिटर्न करायचं होतं. आणि जर आज रिटर्न केलं नाही तर त्यावरती पण 2-3 रुपये फाईन बसेल. 2-3 रुपयाचा काही विषय नाहीये, पण ते खूपच जास्त नंतर झंझट असते. यांच्याकडे जा, त्यांच्याकडे जा. त्यानंतर शिवानी पण होती सोबत. आम्ही गेलो लायब्ररीमध्ये. त्यानंतर मी एंट्री वगैरे केली. बुक रिटर्न दिला आणि दुसरं बुक पण घेतलं, कारण आता असाइनमेंटच तेवढ्या आहेत म्हणल्यावरती सर्व काही थोडं थोडं करायचंच आहे आता घरी राहून. त्यानंतर मग मस्त आम्ही आमच्या फेवरेट ठिकाणी जाऊन वडापाव वगैरे खाल्ला. आणि तुम्ही माझे 2-3 दिवसापासून व्लॉग आलेले नाहीत, तर मला मिस केलं का नाही मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर शिवानीला एक बोलायची व्हिडिओ बनवायची होती, पण ती सारखी चूकच होती, त्यामुळे मला खूपच जास्त हसायला येत होतं. त्यानंतर आज घरी आम्ही होममेड पिझ्झा बनवणार होतो, म्हणून त्यासाठीच मग सगळं काही आम्ही सामान वगैरे घेऊन आलो. आणि घरी येता येता आज शिवानीतर्फे मला बर्गर पण भेटला, कारण तिने गाडीची काही पार्टी मला दिलेली नाही आणि हीच माझ्यासाठी आता पार्टी होती असं वाटतंय मला तर. त्यानंतर शिवानी गेली घरी आणि त्यानंतर मग मी पण घरी आले. घरी येता मला 10 रुपयाची नोट सापडली होती आणि हीच 10ची नोट जर 500ची असते तर मी खूपच जास्त हॅपी असते. चला जाऊ दे. त्यानंतर घरी आले, मस्त चहा वगैरे पिला आणि त्यानंतर मग संध्याकाळी पिझ्झा बनवायची तयारी करायला घेतली. बहिणीने सगळे व्हेजिटेबल्स कापून ठेवले होते. त्यानंतर मग सगळे एक एक करून सगळ्यांना सॉसेस वगैरे लावले. त्यानंतर मग चीज वगैरे टाकून घेतलं. त्यानंतर मग एक एक करून सगळे पिझ्झा रेडी करून ठेवले आणि आम्ही आज 4 पिझ्झा बनवले होते. आम्ही पण काय गरीब माणसं आहेत, आपल्याकडे काही ओव्हन वगैरे नाहीये, म्हणून मस्तपैकी तव्यावरती पिझ्झा बनवला. त्यानंतर कट वगैरे करून झाला, मस्त खाल्ला. तर असं आता माझा आजचा दिवस भेटत आता पुढच्या व्लॉग मध्ये. ओके, बाय बाय.